ज्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न करत आहात तो आता अवेलेबलच त्यांचा मोबाईल नंबर आहे, आपल्या मुख्यमंत्र्यांचा नंबर आहे 993005 आणि 711 हा मुख्यमंत्र्यांचा नंबर आहे महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेचा. हे नॉट रिचेबल. कृषी मंत्री बीड जिल्ह्याचे त्यांचा एक नाव कृषी मंत्री बिन पालकमंत्री तेच आहेत. आणि काय त्यांचा नंबर सांग. धनंजय मुंडे ते काय या महाराष्ट्रामध्ये मंत्री कोण कोणते खाते आहेत तेच कळायला कारण नाही, म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याचाच एक नंबर ठेवतो. कारण त्याच्यामुळे 9769 97 97 69 57 77 हा एक 98 50 77 77 दुसरा लावू. तो लावा अगोदर. नंबरद्वारे कॉल केला गेलेला नंबर यावेळेस नेटवर्क कव्हरेज एरिया म्हणजे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. कृपया थोड्या वेळाने स्विच ऑफ. दुसरा नंबर सांग. 95 52 हा हा. तुमच्याकडे नंबर सेव्ह नाहीत ना? मी म्हणतोय ना, राज्य हे या सरकारचं कळायलाच कारण नाही ना, कोण केव्हा कोणतं खातं कोणाकडे जातं. सेव्ह कोणता करायचा नंबर इतके म्हणलं. हे नंबर चुकलाय तुमचं. 95 52 47 77 द्वारे डायल केला गेलेला नंबर अमान्य आहे. एकदा ही साहेब पालकमंत्री कुठं दौऱ्याला आले? कृषी मंत्री जिल्ह्याला आहे साहेब, पण आम्हाला ते कृषी मंत्री कसलाच काय. थांबा. मोदी सरकारनं शहानं धास्ती घेतली असं म्हणून हे नॉट रिचेबल कुठं बसलेत का? मला खरं तर मी तुम्हाला मला मी तेच सांगतो की खरं तर काँग्रेसला याच्यावरचं कुठले राजकारण करायचं नाही. मी आता मुख्यमंत्र्यांना फोन याच्यासाठी लावला, या कृषी मंत्र्यांना याच्यासाठी फोन लावला होता की, आणि ते योगाने इथले पालकमंत्री आहेत. आमचा मुद्दा एवढाच होता की ह्या वेदना त्यांना कळवायच्या आणि तातडीने ह्या उपाययोजना केल्या पाहिजेत, एवढंच आमचं मत आहे. आम्हाला याच्यात कुठेही अजिबात राजकारण करायचं नाहीये. मी सातत्यानं गाडीमध्ये ट्राय करत होतो मुख्यमंत्र्यांना की एकदा सांगू किंवा मी इकडे दौऱ्यात आहे आणि आपण थोडं लक्ष घाला, इथं अशी परिस्थिती आहे, इतकी भयावह परिस्थिती आहे. बँका कर्ज द्यायला तयार नाहीत शेतकऱ्यांना. तुम्ही तो सिबिलचा कायदा लागू शेतकऱ्यांवर केला, त्यामुळे बँका सुद्धा कर्ज द्यायला तयार नाही. पुन्हा शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात तुम्ही पाठवायला जे सुरुवात केलेली आहे ती चुकीची होणार. या सगळ्या वेदना आम्ही सांगतो. बियाणाचा प्रश्न अजून निर्माण झालेला, हंगाम सुरू होतीये, त्याचं बियाणामध्ये काळा बाजार मोठ्या प्रमाणात होत आहे, खतामध्ये काळा बाजार होत आहे. आणि ही सगळी जी परिस्थिती आहे की शेतकऱ्यांवरच काय तुम्ही ओढवताय, ही आमची त्याच्यातली भूमिका आहे. आणि काँग्रेस पक्षाला याच्यामध्ये अजिबात कुठले राजकारण करायचं नाही. आमची भूमिका शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, लोकांना स्वच्छ पाणी पिण्याला मिळालं पाहिजे. टँकर माफिया तुम्ही तयार करू नका आणि जनतेची तिजोरी लुटू नका.